करण्यासाठी आलेलो आहोत. त्यांचं रक्त बाबासाहेबांचे नातू सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब आपल्याला संबोधित करतील. रिपब्लिकन सेनेचा सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा आनंदराज साहेब आप संघर्ष करो, आनंदराज साहेब आप संघर्ष करो. धन्यवाद. या जगातला पहिल्या विज्ञाननिष्ठ आणि जगाला खऱ्या अर्थानं मानव मुक्तीचा मार्गदाता तथागत भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या देशामधल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे उद्धार करते महामानव त्याला किती पदव्या लावू त्या कमी आहेत. त्याने स्वतः ज्ञानाच्या जोरावरती 32 पदव्या घेतल्या. ज्या महामानवाला 12 भाषा अवगत होत्या असा तुमचा आणि माझा नव्हे तर या देशाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनी आज इथे 50 लाखाच्या वरती आलेला हा जनसमुदाय, हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय कारण 2-3 दिवस मी इथे राऊंड मारत होतो आणि इथे पाहिलंय महानगरपालिकेने इथं प्रचंड सोय केली, परंतु ही सोय आता अपुरी पडायला लागली. काल रात्री या स्टेजवरती लोक झोपली होती. काल रात्री राजगृहाच्या समोर असणाऱ्या गार्डन मध्ये लोक झोपली होती. एवढी परिस्थिती कारण लोक बाबासाहेबांना मानणारा समाज आता एका धर्माचा राहिला नाही, एका जातीचा राहिला नाही, तर तो सर्व जाती सर्व धर्माचा झालेला आहे. लक्षात घ्या. आज या इथं कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत सर्व जिल्ह्यामध्ये सर्व राज्यामधले लोक येत आहेत. आज या इथं आमच्या आंबेडकर कॉलेजवर असं एक मोठा तंबू टाकलेला आहे जिथे यूपी आणि बिहारचे लोक राहतात. तुम्ही जर पाहिलं असतं तुमच्या लक्षात आलं असतं की तिथे मुस्लिम समाजाचे सुद्धा अनेक लोक आलेले आहेत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर आज एका समाजाचे किंवा एका जातीचं नाही तर बाबासाहेब आंबेडकर सर्व जाती धर्माचे आयकॉन ठरतात. जो जो बाबासाहेबांना वाचतो, जो जो बाबासाहेबांचा अभ्यास करतो तो बाबासाहेबांचा होऊन जातो. ही खरे म्हणजे ही एक आगळी वेगळी किमया आहे. तुमचा आणि माझा बाप मेला तर 2-4 वर्षापर्यंत आपण आठवण काढतो, परंतु बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन आज 69 वर्ष झालेली आहेत आणि 69 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपण पाहतो की या इथे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी लोकांचा लोंढा वाढत चाललेला आहे. सरकारची संपूर्ण यंत्रणा कुचकामी ठरत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक या मुंबईमध्ये चैत्यभूमीला येत आहेत. मी आज सकाळी मुख्यमंत्र्यांना सांगितलं चांगल्या पद्धतीने व्यवस्था करता, परंतु ही व्यवस्था आता अपुरी पडायला लागलेली आहे. आता या इथं जे हिंदू मिल आहे त्याचं लवकरात लवकर स्मारक करा, कारण काही लोकांना तिथे सुद्धा ठेवण्याची व्यवस्था करावी लागेल, कारण ती 12.5 एकर जमीन आहे.
या इकडचा काही समुदाय तरी तिथे जाऊन सुरक्षितपणे रात्रीच्या वेळेस झोपू शकेल. आणि आज आपण पाहतोय की बाबासाहेबांची ही किमया, बाबासाहेबांचा विचार आज काय या एवढ्या पद्धतीने वाढत आहे, याचं एकूण एक कारण म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान आहे, ज्याच्यात न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता दिलेली आहे. आणि त्यामुळं बाबासाहेबांना आज प्रत्येक माणूस समजतो की या संविधानाने मला सन्मानाने जगायला मिळालेला आहे. बाबासाहेबांचा हा जो लढा आहे, याचा एका संक्षिप्त शब्दात बोलायचं असेल तर बाबासाहेबांनी या देशामध्ये खऱ्या अर्थानं समता स्थापन केली. त्या तथागताने 2500 वर्षापूर्वी समतेचा रथ आणि समतेचा विचार दिला, जो या देशामध्ये गाडून टाकण्यात आला होता, तो बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानातून परत एकदा प्रस्थापित केलेला आहे. आणि म्हणून या माणुसकीच्या बाबासाहेबांच्या या कार्याला, ह्युमॅनिटीला आज जग बाबासाहेबांना वंदन करतं. त्यांची जयंती 150च्या वरती राष्ट्रांमध्ये साजरी केली जाते. आणि बाबासाहेबांच्या या महापरिनिर्वाणासाठी जगातून सुद्धा अनेक लोक बाबासाहेबांना आदरांजली आणि श्रद्धांजली व्हायला येतात. हा एक चमत्कार आहे. जगामध्ये असा एकुलता एक महामानव आहे की त्याच्या जाण्यानंतर त्याच्या महापरिनिर्वाणांजली एवढ्या मोठ्या संख्येनं लोक कुठेतरी जमतात. आपण पाहिलं जगामध्ये असा कुठलाही नेता नाही. आणि हे येतात याचं कारण आहे की बाबासाहेबांनी या देशाला खऱ्या अर्थानं एक वेगळा आयाम दिला, एक वेगळा विचार दिला. आणि या देश खऱ्या अर्थानं एक संघ बनवला. या देशाचं संविधान ज्या पद्धतीने बनलेलं आहे की काश्मीरवाल्यांना किती वाटलं की आपण या देशातून फुटून जावं तरी फुटू शकत नाही. एवढं स्ट्रॉंग सेंटर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानातून निर्माण केलंय की या देशाच्या संघ शक्तीला पुढे ताकदीनं बाबासाहेबांनी बनवलेलं आहे. आणि म्हणूनच आज हा देश एक संघ, एक ताकदीनं, एक विचारानं उभा आहे. आपण पाहतोय की बाबासाहेबांच्या विचारावरती असणाऱ्या या देशाला काही जण बाबासाहेबांचं संविधान बदलण्याच्या गोष्टी करतात. अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. आणि हे बोलणारे लोक एक नंबरची अडाणी आहेत. काळी मात्र न शिकलेली ही लोक जेव्हा संविधान बदलण्याच्या गोष्टी करतात तेव्हा या देशाचा इतिहास त्याने पाहिला पाहिजे. या देशाचा इतिहास काय म्हणतो, आपला देश स्वतंत्र होण्यापूर्वी या देशाचा इतिहास काय आहे, 1000 वर्षाचा इतिहास काय आहे की या देशावरती अनेक लोक आली. या इथून अरबस्थानातून आले, अफगाणिस्तानातून आले, बाबर आला, मुघल आले, पोर्तुगीज आले, ब्रिटिश आले. आणि ह्या देशाला 1000 वर्षाचा हा इतिहास पाहिला तर गुलामगिरीच्या शिवाय या देशाचा इतिहास नाही. जेव्हा या देशामध्ये मनुचं अघोषित राज्य होतं तेव्हाचा हा इतिहास आहे. आणि त्यामुळं या देशामधले जे लोक आज संविधान बदलण्याच्या गोष्टी करतात त्यांना माहिती आहे की या देशाचा माणूस बाबासाहेबांच्या संविधानाला बदलण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांनी 2024 मध्ये त्यांची जागा दाखवलेली आहे. आणि त्यामुळं आता ते वेगळ्या पद्धतीने षडयंत्र करतात. त्यांनी आता चालू केलेलं आहे की हे संविधान
बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलंच नाहीये. त्याने आता चालू केलेलं आहे की हा संविधान निर्माता BN राव आहे. कारण त्यांना माहिती आहे हे संविधान जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे हे लोकांच्या डोक्यामध्ये बसलेलं आहे, ते जोपर्यंत आपण काढणार नाही तोपर्यंत या संविधानाला हात लावण्याची कोणाची माय मिळालेली नाही आहे हे त्यांना माहिती आहे. आणि मग ते कपटकार असताना अशा पद्धतीच्या अफवा आणि 100 वेळा तुमच्या डोक्यामध्ये अरे BN रावने बनवलं अशा पद्धतीचा तुमच्या डोक्यात तुमच्या मेंदूमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतात. परंतु एक लक्षात घ्या, अरे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं हे जे सूर्यप्रकाश आहे एवढं स्पष्ट आहे. याला कोणाचा बापही चॅलेंज करू शकत नाही हे लक्षात ठेवा. या जातीवादी लोकांनी आणि मनुवादी लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे की ही वेळ वैराची आहे. आपल्याला जागरूक राहिलं पाहिजे. आणि ह्या जागरूकतेसाठी आज तुम्ही पाहताय बाबासाहेबांच्या नावासाठी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी 50 लाखाच्या वरती हा जनसमुदाय इथे येतो. आणि त्याच्यापेक्षा 20-25 पटांनी तो त्याच्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली श्रद्धांजली वाहत असतो. म्हणजेच कमीत कमी 25 ते 50 कोटी लोक आजच्या दिवशी बाबासाहेबांना देशभर आणि जगभर वंदन करत असतात, नमन करत असतात, कोटी कोटी प्रणाम करत असतात, बाबासाहेबांच्या कार्याला शरण जात असतात. आणि अशा वेळेला या संविधानाला हात लावण्याची आता कोणाची हिंमत होत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचा अपप्रचार करून तुमच्या जे संविधानावरचं असणारं प्रेम आहे ते कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न ही षडयंत्र करणारी मंडळी करतात. आणि म्हणून माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की आज या इथं आमच्या आंबेडकर चळवळीला 7 महिन्यापूर्वी पाहिलं की आपण काही निवडून येत नाही, आपण काही सत्तेचं राजकारण करू शकत नाही, म्हणून कार्यकर्ता निष्प्रभपणे निष्क्रिय झाला होता. आणि त्याला परत एकदा त्यांच्या अंगामध्ये एक चैतन्य निर्माण करण्यासाठी आणि तुम्ही सुद्धा या देशाच्या सत्ताधारी होऊ शकता, तुम्ही सुद्धा आमदार खासदार नगरसेवक होऊ शकता. यासाठी रिपब्लिक सेनेने आपल्याला माहितीये 6 महिन्यापूर्वी आपण युती केली. युती करायची असती माझ्या स्वतःसाठी तर मी आमदारकी आणि खासदारकीला केली असती, परंतु त्याच्याने माझा वैयक्तिक फायदा झाला असता. मी खासदार आमदार झालो असतो, परंतु समाजाला काय मिळालं असतं. आज या युतीमुळं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्या आंबेडकर चळवळीचे नगरसेवक निवडून येतील, झेडपीचे सदस्य निवडून येतील, पंचायत समितीमध्ये निवडून येतील. आणि खऱ्या अर्थानं आंबेडकर चळवळ परत एकदा गतिमान होईल. जी निष्प्रभ होत चालली होती, नैराश्यामध्ये चालली होती, त्या चळवळीला गतिमान करण्यासाठी आज या महाराष्ट्रामध्ये आम्ही युती केलेली आहे. आणि ही युती त्यांचे विचार त्यांच्यावर आणि आमचे विचार आमच्या बरोबर ही राजकीय युती आहे. या राजकीय युतीमध्ये विचारांची तडजोड होत नाही, तर या राजकीय युतीमध्ये फक्त मतांची तडजोड होते. तुमची मतं आम्हाला द्या, आमची मतं तुम्ही घ्या आणि तुमचे नगरसेवक निवडून आणा, आमचे नगरसेवक निवडून आणा, अशा पद्धतीनं ही युती केलेली आहे. त्यामुळे काही लोक उगाचच आमच्यावरती टीका करतात. खरं म्हणजे या अशा टीकेला घाबरणारा हा आनंदराज आंबेडकर नाही. कारण त्याने ठरवलं तर मग तो स्वतःचा सुद्धा ऐकत नाही.
आणि हे या देशाच्या माजी पंतप्रधान आपल्या मनमोहन सिंग यांनी सुद्धा पाहिलेलं आहे. ज्या वेळेस आम्ही त्यांना सांगितलं या इथं त्यावेळेस काँग्रेस सरकार होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालं पाहिजे आणि तुम्ही जागा दिली पाहिजे. त्यावेळेस ह्याच काँग्रेसवाले नाटकं केली. एका 7 स्टार हॉटेलच्या ऑस्ट्रेलियन कंपनीशी अग्रीमेंट केलं. तेव्हाच मी त्यांना सांगितलं आनंदराज आंबेडकर बोललेला आहे हे बाबासाहेबांचं इथं स्मारक होणार आणि ते होणार म्हणजे होणार. त्यासाठी ते स्मारक होऊ नये म्हणून तुम्हाला माहित नाही असेल की नाही मला माहित नाही. त्या काळामध्ये मुंबई पोलीस त्या जागेवरती त्या संपूर्ण इंदू मिलमध्ये SRP आणि AK-47 घेऊन रॅपिड ऍक्शन फोर्स सुद्धा लावला होता. परंतु तुमच्या सारखे बाबासाहेबांचे भीम सैनिक असताना हा आनंदराज कोणाला घाबरणार आहे आणि त्याने ती जागा ताब्यात घेतली. आणि आज आपण पाहतोय की बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं न भूत न भविष्यती असं स्मारक आज तिथे होणार आहे. 1-2 वर्षामध्ये पूर्णपणे ते कंप्लीट होईल आणि याचा फायदा असा होणार आहे की मागे बराक ओबामा नावाचा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आला आणि तो म्हणाला मला बाबासाहेब आंबेडकरांच्या ट्रिब्यूट द्यायचं आहे म्हणजे त्यांना नमन करायचं आहे. त्यावेळेस सांगण्यात आलं की बाबासाहेब आंबेडकरांचं असं कुठचं मोठं स्मारक नाही की जिथे तू जाऊ शकतोस. परंतु आज मला इथे अभिमान वाटतोय की जेव्हा हे इंदू मिल मध्ये असणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होईल तेव्हा जगातले अनेक नेते तिथे बाबासाहेब आंबेडकरांना ट्रिब्यूट द्यायला बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होण्यासाठी तिथे येतील. आणि ही खऱ्या अर्थानं आपली कमाई आहे. जर आपल्याकडे सत्ता नसताना आपण एवढं करू शकतो तर तुम्ही आणि आम्ही सत्तेत गेल्यावर काय करू शकतो हे तुम्हाला आणि हे आम्हाला माहिती आहे. नाही काही जण म्हणतील काही जण आता सत्तेत आहेत ते काय करतात. माझं असं म्हणणं आहे भीक माग्यांमुळे बहुत मागे प्रकरण झालं. ते भीक मागे आपले नसतात. आज सुद्धा या महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकरण होत आहेत आंबेडकर चळवळीच्या भीम सैनिकांची ज्या पद्धतीने हत्या नांदेडमध्ये झालेली आहे खरंच अत्यंत दुर्दैवी आहे. जाती अंताची लढाई बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यभर लढले परंतु आज दुर्दैवानं जातीयतेच्या गाठी आज अत्यंत मजबूत होत चाललेल्या आहेत. आपल्याला त्या मोडीत काढायच्या आहे. बाबासाहेबांचा विचार या देशामध्ये प्रत्येक माणसामध्ये तो कशा पद्धतीनं त्याच्या हृदयामध्ये जाईल त्याच्या मनामध्ये जाईल याचा आपल्याला प्रचार आणि प्रसार करायचा आहे. आणि हे सर्व करण्यासाठी एक यंत्रणा लागते. यासाठी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की आपल्या सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली हे सत्ता आहे आणि त्यामुळं ही सत्तेची गुरुकिल्ली जोपर्यंत आपण घेणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण या जातीयताची लढाई असो की बाबासाहेबांनी आर्थिक आणि सामाजिक समता या देशामध्ये प्रस्थापित करण्यासाठी आवाहन केलेलं असो जे बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949 ला भाषण केलं ज्याच्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आज आपण या देशामध्ये लोकशाही घेतोय परंतु या देशामध्ये प्रचंड विसंगती आहे. या देशातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्याला मी एक मताचा अधिकार देतोय पण त्याच वेळेला या देशामध्ये काही लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत तर काही लोकांना उद्याच्या जेवणाची भ्रांत आहे. एवढी आर्थिक विषमता आहे. काही जण स्वतःला देवाचा अवतार समजतात तर काही लोकांना जनावरांपेक्षा हीन वागवलं जातं. एवढी सामाजिक विषमता आहे. या सर्व विषमतेविरुद्ध खऱ्या अर्थानं आवाज उठला पाहिजे आणि या विषमतेविरुद्ध
विजय मिळाला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं ही लोकशाही टिकेल. परंतु आज याच्या विरुद्ध होत चाललेला आहे. अंबानी अडाणीच्या दरवर्षी प्रॉपर्ट्या डबल होतात आणि आमच्या गरिबांना या इथं सरकार काय देतं. आमचा शेतकरी बांधव जेव्हा पावसामुळं अतिपुरामुळं शेती उद्ध्वस्त होते तेव्हा बिचारा शेतकरी सरकार काय मदत करणार याच्या आशेवरती उपाशी जगतोय. ही क्रमे दुर्भाग्य आहे देशाचं. हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार नाही. आज बाबासाहेबांच्या विचारावरती म्हणजे संविधानावरती हा देश चालतोय. पण दुर्दैवानं बाबासाहेबांच्या विचार या देशाच्या सत्ताधाऱ्यांना कळत नाहीये की बाबा त्यांना त्या विचारावरती देश चालवायचा नाही. आपल्या सर्वांचं स्वप्न असलं पाहिजे की या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान आहे, तर बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी लोक सुद्धा या देशामध्ये सत्तेवर आली पाहिजेत. ही आपली सर्वांची कळकळ असली पाहिजे आणि यासाठी आपण सर्वांनी मनापासून प्रयत्न केला पाहिजे. मी आज आलो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीला नमन केलं म्हणजे माझी जबाबदारी संपली असं होत नाही. जोपर्यंत खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रगती करायची आहे, तुमच्या पुढच्या पिढ्या खऱ्या अर्थानं प्रबुद्ध करायच्या असतील तर तुम्हाला बाबासाहेबांचा विचार आपल्या मनामध्ये कोरून ठेवायला पाहिजे. आपल्या हृदयामध्ये बाबासाहेबांनी लावलेली क्रांतीची ज्योत सतत पेटत ठेवली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं या देशामध्ये क्रांती होणार आहे. आज बाबासाहेबांचा विचार मानणारे मी मगाशी सांगितलं सुरुवातीला इतर जाती धर्माचे लोक आले भरपूर आता झालेले आहेत. अनेक युपी मध्ये तर अनेक यादव मंडळी असं म्हणजे जाहीर छाती ठोकून म्हणतात हम बाबासाहेब वाले, कारण त्याने पाहिलं की जेव्हा अखिलेश यादव मुख्यमंत्री पदावरून निघून गेला आणि त्यानंतर तिथे दुसरा मुख्यमंत्री आला तेव्हा त्या मुख्यमंत्री बंगल्याचं शुद्धीकरण या मनुवादी आणि जातीवादाने केलं आणि तेव्हा त्यांना कळलं आपण यादव असो किंवा इतर कोणी असो, ओबीसी असो, आपली या धर्मामध्ये शूद्राशिवाय कुठलाही लायकी नाही. आणि त्यामुळं हा बहुजन वर्ग आज बाबासाहेब आंबेडकरांकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहे. आणि म्हणून माझा आपल्या आंबेडकरवाद्यांना आव्हान आहे की या सर्व समुदायाला आपल्याकडे सामावून घेण्याची गरज आहे. यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. यांना बाबासाहेबांचे विचार ठासून सांगण्याची गरज आहे. आणि यासाठी आंबेडकर चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता हा प्रगल्भ झाला पाहिजे. तो नुसताच राजकारणातल्या गप्पा मारण्यापेक्षा आपण सामाजिकरण करणं, वेगवेगळ्या समूहामध्ये जाऊन बाबासाहेब सांगणं ही काळाची गरज आहे. आपण लक्षात घ्या. आणि ज्या दिवशी तुम्ही हे चालू कराल त्या खऱ्या अर्थाने या भारतामध्ये ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी न भूतो न भविष्यती अशी क्रांती केली की 2500 वर्षापूर्वी असणारी या देशामधली मनोव्यवस्था उलटून टाकली, त्याच पद्धतीने बाबासाहेबांच्या या तुम्ही जर या पद्धतीने जर प्रयत्न केले तर बाबासाहेबांनी अपेक्षिलेलं सामाजिक आणि आर्थिक विषमता नष्ट करण्याचा जो मानस आहे तो सुद्धा या देशामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. आपण प्रत्येकानं कामाला लागलं पाहिजे. मी नुसताच बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे एवढं म्हणून चालणार नाही, तर मी नुसता अनुयायी नाही तर बाबासाहेब विचारांचा वाहक आहे. आणि हा विचार मी सर्व जाती धर्माच्या लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. अशा पद्धतीचं आपलं वागणं आणि आपलं प्रबोधन झालं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. वेगळ्या समूहामध्ये आपण एंट्री मारून लोकांना समजून सांगितलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं हा आंबेडकरवाद या देशाचा तर खऱ्या अर्थानं हा आंबेडकरवाद हा देशाचा एक संपूर्ण देशभर
हा आंबेडकरवाद पोचल्याशिवाय आणि लोकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांमध्ये आज 50% लोक बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, उद्या 100% लोक बाबासाहेब झाल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु याच्यासाठी तुम्हाला सर्वांनी काम करायला पाहिजे. प्रत्येकाने आजपासून शपथ घ्या इथून जाताना की मी नुसताच बाबासाहेब आंबेडकरांना नमन करणार नाही, तर मी बाबासाहेबांचा विचार मी 8-10 जण इतर जाती धर्माचे असतील त्यांना समजावून सांगेन आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा आंबेडकरिझम लोकांच्या या देशातल्या लोकांच्या नसामध्ये भरण्याची किमया मी करेन, असा आशावाद आपण घेऊन जा. तरच खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली श्रद्धांजली वाहिली. नाहीतर नुसतंच नमन केलं तर बाबासाहेब स्वतः म्हणाले होते की मला उगाच डोक्यावर घेऊ नका, मला डोक्यामध्ये घ्या. दुर्दैवानं मी आता पाहिलं या इथं गाण्याचा कार्यक्रम होता. तमाम प्रचंड लोकसंख्येने लोक इथं उपस्थित होते, गर्दी केली होती. भाषणाचा कार्यक्रम चालू झाला, प्रबोधनाचा कार्यक्रम चालू झाला. लोकांमध्ये तेवढी उत्सुकता दिसत नाही. हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. तुम्ही वैचारिक तुमची पात्रता वाढवायला पाहिजे, नाहीतर अशीच दुसरी गाणी ऐकून वैचारिक दिवाळखोरी निर्माण करून आंबेडकर वाद टिकणार नाही हे लक्षात घ्या. यासाठी खऱ्या अर्थानं आंबेडकर वाद आपल्याला या देशाचं प्रमुख विचार करायचा असेल तर प्रत्येकानं वैचारिक प्रबोधन करून घेतलं पाहिजे. विचारांची खऱ्या अर्थानं आपसामध्ये चर्चा झाली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकर आपल्याला स्वतःला समजून घेतला पाहिजे आणि तो लोकांना समजून सांगितला पाहिजे. हे आपण लक्षात घ्या. जाता मी एवढंच सांगतो, मला माहिती आहे की आता अनेक गाड्या रेल्वेने सोडलेल्या लोकांना परत जाण्यासाठी आणि म्हणून तुम्हाला सर्वांची घाई आहे. पण जाताना एवढंच सांगतो की आम्ही जी युती केली आहे या शिवसेनेबरोबर, एकनाथ शिंदे बरोबर, जो हाडाचा कार्यकर्ता आहे त्याला कार्यकर्त्याची जाण आहे. आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आता झेडपी आणि पंचायत समिती आणि महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहेत. त्याच्यामध्ये युतीमधून आपण इलेक्शन लढवणार आहोत आणि त्यावेळेस आपण सर्वांनी आपला माणूस कसा निवडून जाईल, सत्तेवरती कसा बसेल, जेणेकरून आंबेडकरी चळवळ कशी गतिमान होईल, यासाठी प्रत्येकानं मी कुठेही कुठच्या गटातटाचा असो परंतु माझा माणूस निवडून जातोय त्या मला मदत केली पाहिजे. या पद्धतीचा खऱ्या अर्थानं विचार करून आज आंबेडकर चळवळीला परत एकदा तुमच्या बापाने लिहिलेलं संविधान, त्याच्यामुळे इथं राष्ट्रपती म्हणतो, पंतप्रधान म्हणतो, मुख्यमंत्री म्हणतो. परंतु त्याची ही लेख, त्यांची पोरं त्या सत्तेच्या परिघाबाहेर साधे किती दुर्दैव आहे. त्यांना सत्तेवरती पोहोचवण्यासाठी युती केलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्ही जर मला साथ दिली तर तुम्ही सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहत नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि या इथं परत एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या या महापरिनिर्वाण दिनी त्यांना कोटी नमन करतो. आणि बाबासाहेब तुझ्या या लेकरांना सद्बुद्धी दे अशी बाबासाहेबांना कळकळीची विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय